एकीकडे अकोल्यात मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत, तर दुसरीकडे माणुसकीचं एक हृदयस्पर्शी उदाहरण समोर आलं आहे। वाडेगावजवळ निर्गुणा नदीच्या पुरात अडकलेल्या एका शेतकऱ्याला गावकऱ्यांनी जीवावर उदार होऊन वाचवलं। अकोल्यातील वाडेगाव येथे गणेश रमेश ढोरे नावाचे शेतकरी निर्गुणा नदी पात्रातून शेतीची कामे आटपून परतत येत होते। अचानक जोरदार पाऊस झाल्याने नदीतील पाण्याचा प्रवाह वाढला आणि गणेश ढोरे पुरात अडकले। त्यांनी मोठ्या हिमतीने एका छोट्या झाडाचा आधार घेतला आणि मदतीसाठी आरडाओरड केली। त्यांचा आवाज ऐकून वाडेगावचे ग्रामस्थ तात्काळ नदी किनारी जमा झाले। त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आणि कोणतीही सरकारी मदत येण्याची वाट न पाहता स्वतःच बचाव कार्य सुरू केले। स्थानिक तरुणांनी दोरी आणि टायरची ट्यूब वापरून गणेश ढोरे यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला। जवळपास 5 ते 6 तरुणांच्या 20 मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर त्यांनी ढोरे यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले। या घटनेमुळे गावकऱ्यांच्या एकजुटीचे आणि धाडसाचे मोठे कौतुक होत आहे। या दरम्यान अकोला जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू असल्याने नदी नाल्यांना पूर आला आहे। जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। पुराच्या पाण्यातून रस्ता ओलांडण्याचे धाडस करू नये असा इशाराही प्रशासनाने दिला आहे। गावकऱ्यांनी दाखवलेली ही माणुसकी आणि धाडस नक्कीच कौतुकास्पद आहे। यामुळे एका शेतकऱ्याचा जीव वाचला। मात्र अशा परिस्थितीत नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे। जिल्हा प्रशासनाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका।